नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। नाशिक महानगरपालिकेकडून त्यांच्या अग्निशमन मधील फायरमन आणि चालक यंत्रचालक या दोन पदांसाठी वॅकन्सी आलेले, तर याच्या संदर्भातलं एक नवीन शुद्धीपत्रक आलेलं आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये जागांच्या पदसंख्येमध्ये काहीतरी बदल त्यांनी केलेले आहे। त्यासोबतच मैदानी चाचणी कशा पद्धतीने होणार आहे तर त्याच्या संबंधितली संपूर्ण माहिती त्यांनी जी आहे तर ती दिलेली आहे। त्या सगळ्या काही गोष्टी आपण पाहणार आहोत, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितला पाहिजे। आणि सगळ्यात आधी याची एक लेखी परीक्षा होणार आहे मित्रांनो, टीसीएस पॅटर्न नुसार। त्याच्यामध्ये आपले नॉर्मल विषय असतील, त्यासोबतच अग्निशमन या विभागाशी संबंधितचे काही प्रश्न असतील, त्या संपूर्ण गोष्टींची तयारी करून घेण्यासाठीची आपली एक रेकॉर्डेड बॅच तुमच्यासाठी अवेलेबल आहे। महाराष्ट्रात ही एकमेव अशी जी आहे तर ती फायरमन आणि ड्रायव्हर ऑपरेटर साठीची ही बॅच असणार आहे, म्हणून तुम्ही आजच ही बॅच जॉईन करू शकतात। जर तुम्ही नाशिक महानगरपालिकेच्या वेबसाईटवर गेले तर तुम्हाला तिथं विविध गोष्टी दिसतात बघा। ही त्यांची सविस्तर जाहिरात, त्याच्यानंतर हे एक शुद्धीपत्रक, त्याच्यानंतर हे मैदानी चाचणीचं आणि ऑनलाईन अर्ज करण्यासंदर्भातल्या। आता ऑनलाईन अर्ज हे लक्षात घ्या 16 तारखेपर्यंत करू शकतात तुम्ही, 16 डिसेंबर पर्यंत फॉर्म भरू शकतात, म्हणून जे कोणी एलिजिबल असतील तर त्यांनी अवश्य फॉर्म इथं भरला पाहिजे। त्यासोबतच दुसरं शुद्धीपत्रक आलेले पदसंख्येच्या बाबत यांनी काय केलेले की ज्या काही जागा होत्या अग्निशमन विभागाच्या, त्याच्यामध्ये 5% होमगार्ड जे जवान असतील तर त्यांनी आरक्षण जे आहे तर ते दिलेले बघा। फॉर एक्झाम्पल बघा, फायरमन अग्निशमक 150 जागा होत्या, त्याच्यापैकी जर तुम्ही पाहिलं तर बघा इथं होमगार्ड 5% इथं आरक्षण बघा, इथं आरक्षण जे आहे तर ते होमगार्डांना 5% आरक्षण दिलेले, पण त्याच्यामध्ये 3 वर्ष त्यांची सेवा पूर्ण पाहिजे, बाकी शारीरिक पात्रता वगैरे त्यांची आलीच पाहिजे। त्याच्यानंतर मेन आपलं जे आहे फायरमन अग्निशमक आणि चालक यंत्रचालक यांच्यासाठी 80 गुणांची मैदानी चाचणी म्हणजे ग्राउंड होणार आहे आणि 120 गुणांचा पेपर असणार आहे। आणि हे दोन्ही एकत्र करून 200 गुणांच्या आधारे तुमची काय ठरवलं जाणार आहे मित्रांनो, कट ऑफ आणि निवड यादी ही तयार केली जाणार आहे। सगळ्यात पहिला जो इव्हेंट असणार आहे तो आहे पुरुषांसाठीचा, पुरुषांसाठीची मैदानी चाचणी। त्याच्यामध्ये पहिला इव्हेंट आहे 800 मीटर धावणे, 800 मीटरचं ग्राउंड आहे, त्याच्यासाठी जास्तीत जास्त तुम्हाला 20 गुण मिळतील। जर तुम्ही हे 800 मीटर 2.5 मिनिटापेक्षा किंवा त्यापेक्षा कमी वेळामध्ये जर तुम्ही कव्हर केलं तर तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळतील। जर तुम्ही 2.40 लावले तर 17 गुण, 2.50 लावले तर 14 गुण, 3 मिनिटं लावले तर 11 गुण, 3.10 मिनिटं लावले तर 8 गुण, 3.20 मिनिटं लावले तर 5 गुण आणि 3.30 मिनिटं लावले तर 2 गुण, आणि ज्याने 30.30 मिनिटापेक्षा जास्त वेळ लावला तर त्याला डायरेक्ट 0 गुण इथं देण्यात येतील। पुढचा इव्हेंट जो आहे ना तर त्याच्यामध्ये काय, जमिनीपासून 33 फूट उंचीवर खिडकीस लावलेल्या ॲल्युमिनियम एक्सटेन्शन शिडीवर खिडकीपर्यंत चढून त्याच शिडीने खाली उतरणे, आरंभ रेषेपासून शिडी 15 फूट अंतरावर जी आहे तर ती असणार आहे, याच्यासाठी 20 गुण असतील। आता याच्यामध्ये तुम्ही ही जी शिडी लावणार अशी, तर ही शिडीमध्ये तुम्हाला चढून जायचंय आणि परत यायचंय। 20 सेकंदाच्या आत जर तुम्ही आले तर तुम्हाला 20 गुण मिळतील, 25 सेकंद लागले तर 17 गुण मिळतील, 30 सेकंद लागले 14 गुण मिळतील, 35 सेकंद लागले 11 गुण मिळतील, 40 सेकंद लागले 6 गुण मिळतील, आणि 41 सेकंदांपेक्षा जास्त वेळ लागला तर तुम्हाला डायरेक्ट 0 गुण इथं देण्यात येतील। पुढचा इव्हेंट आहे त्याच्यामध्ये काय, 50 किलो वजनाची मानवी प्रतिकृती खांद्यावर उचलायची, म्हणजे वजन उचलणं वेगळं आणि मानवी प्रतिकृती उचलणं वेगळं असतं मित्रांनो। आणि चौकोनी मार्गाने 60 मीटर अंतर जो आहे तर तो धावायचा, चौकोनी मार्ग असा 60 मीटर अंतर तुम्हाला धावायचंय। जर हे 20 सेकंदाच्या आधी जर तुम्ही केलं तर तुम्हाला 20 गुण मिळतील, 21 सेकंद लावले तर 19 गुण, 22 सेकंद लावले 18 गुण, 23 सेकंद लावले 17 गुण, 24 सेकंद लावले 16 गुण, आणि जर कोणी 30 पेक्षा जास्त सेकंद लावले तर त्याला काय आहे डायरेक्ट 0 गुण इथं देण्यात येते। त्याच्यानंतर चौथा जो इव्हेंट आहे तो म्हणजे स्विमिंगचा, पोहण्याचा, त्याला पण 20 गुण आहे तिथं। 35 किंवा 25 मीटर तुम्हाला पोहून जायचंय, 35 किंवा त्यापेक्षा कमी सेकंदात 20 गुण, 36 सेकंदापर्यंत 36 ते 40 पर्यंत 15 गुण, 45 10 50 8 55 4 आणि 55 पेक्षा जर कोणी वेळ लावला तर डायरेक्ट ज्याला 0 गुण देण्यात येतील। आता हे पुरुषांमधले हे 4 इव्हेंट पाहायला मिळतात। आता महिलांसाठी मैदानी चाचणी कशा पद्धतीने असणार आहे, सगळ्यात आधी महिलांसाठी लक्षात घ्या 800 मीटरची, 800च्या ऐवजी इथं फक्त 400 मीटरचं ग्राउंड आहे, 20 गुण आहेत। 1.15 मिनिटं किंवा त्यापेक्षा कमी असेल तर डायरेक्ट पैकीच्या पैकी मिळतील, आणि जर 1.45 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला डायरेक्ट 0 गुण जे आहेत तर ते देण्यात येतील, बाकीचे गुण इथं आपण दिलेले आहेत। पुढचा इव्हेंट महिलांसाठी 33 फूट शिडीवर उंचीवर लावलेली, पुन्हा त्याच्यात चढून जायचंय, तर ही 20 सेकंदाच्या आत केलं तर तुम्हाला 20 गुण, 25 सेकंद लावले 17 गुण, आणि 40 सेकंदापेक्षा जास्त झाले 6 गुण इथं तुम्हाला देण्यात येतील। पुढचं पोहण्याचं आहे 25 मीटर, 20 गुण देण्यात आलेले आहे। 35 किंवा त्यापेक्षा कमी सेकंदात झालं तर 20 गुण, आणि 55 सेकंदापेक्षा जास्त लागलं तर तुम्हाला इथं 0 गुण तर दिलं जाणार आहे।
त्याच्यानंतर 40 किलो वजनाची मानवी प्रतिकृती खांद्यावर टाकायची, 60 मीटर चौकोनी मार्गाने धावायचंय. याच्यासाठी 20 सेकंदाच्या आत केलं तर तुम्हाला डायरेक्ट 20 गुण मिळतील आणि 30 सेकंदापेक्षा जास्त वेळ लावला तर तुम्हाला इथं 0-0 गुण इथं देण्यात येतील. तर महिला पुरुषांसाठी पुन्हा 4-4 इव्हेंट यांनी दिलेले आहे. नाशिक मनपासाठी महिला आणि पुरुष या दोघांसाठी खूप चांगली संधी आहे. खूप कमी उमेदवार असतात ज्यांच्याकडे ही पात्रता असते, म्हणून तुम्ही ही मैदानी चाचणी व्यवस्थित पद्धतीने तुमच्या ट्रेनिंगमध्ये ही झालेलीच असेल. या सगळ्या इव्हेंट तुमचे जे आहेत तर ते झालेलेच आहे, परंतु याच्यात की कोणाला किती मार्क्स होते या सगळ्या काही गोष्टी सांगितलेल्या आहे. सोबत बॅचेससाठी तयारी करायची असेल, नाशिक मनपा नाही इतर मनपासाठी तुम्हाला अत्यंत उपयुक्त अशी बॅच असणार आहे, म्हणून या बॅचला तुम्ही आजच जे आहे तर ते एनरोल करा. अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरला देखील कॉल करू शकतात. आणि नाशिक महानगरपालिकेसंदर्भात कुठलीही माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या ह्याच चॅनलवर तुम्हाला मिळून जाणार आहे, म्हणून तुम्ही हे चॅनल आजच जॉईन करून ठेवा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.